गाण्याची शक्यता गायनामध्ये शक्ती आहे. हल्ली परदेशामध्ये म्युझिक थेरपी नावाची चिकित्सा पद्धती. डोकं दुखलं विशिष्ट पद्धतीचा राग म्हटला म्युझिक त्याला ऐकवलं की त्याचं डोकं दुखायचं. झोप येत नसेल वेगळा राग म्हटला तो राग आळवल्याबरोबर त्याला झोप येते. आता म्हणणार नाही अजून कीर्तन बाकी आपल्याला. गाय म्हटलेलं ते मला आम्हाला गाय येत नाही ना, काही नाही, काय हरकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात नाही जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे नाही तयावेन भुकेला विठ्ठल येईल कैसा बोल रामकृष्ण. जसं येईल तसं रामकृष्ण हरी म्हणा. विठ्ठला गाणंही साधना आहे तसं नाचणंही सुद्धा साधना आहे. वारकरीची साधना नाचायची. नाचण्यामध्ये सुद्धा फार मोठी शक्ती आहे. फक्त नाचणं देवासमोर पाहिजे, देवाकार पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळेला दिंड्या गावात आल्या की नाचतात आणि गाव गेलं की कोणी टाळी वाजवत नाही. आमचे वैकुंठवासी गुरु मामासाहेब दांडेकर होते. ते कीर्तनाला गेले 7 ते 9 कीर्तन असलं की 7लाच गायक येणार आला. रामकृष्ण हरी सुरू करून द्यायचे. कार्यकर्ते याच्यावर थांबा महाराज अजून लोक जमले नाही ते हसायचे. म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं मी लोकाकरता कीर्तन करतो? मी देवाकरता कीर्तन करतो. लोक ऐकतात त्यांचा मोठेपणा आहे. आपल्याकडे नाचणं ही सुद्धा भक्ती. फक्त देवासमोर नाचलं पाहिजे, देवाकरता नाचलं पाहिजे. म्हणून खेळ मांडीला लोक देवासमोर नाचत नाहीत, नवर देवासमोर नाचतात. ते कसंही कसं नाचतात. नीट नाचलं पाहिजे, सात्विक नाचलं पाहिजे. देवासमोर जो नाचला त्याला संसारात जास्त नाचायची गरज पडत नाही. नाचणं साधना आहे. जो नाचतो त्याला लाज सोडावी लागते, मान सोडावा लागतो. तुकाराम महाराजांना विचारलं तुकाराम महाराज आम्हालाही वाटते काय होतं, आम्हाला वाटते माळ घालावी, आम्हाला वाटते नाचावं, आम्हाला वाटते परमार्था द्यावं, पण आम्हाला लाज वाटते, मान आडवा येतो, प्रतिष्ठा आडवी येते. तुकाराम महाराज म्हणतात मलाही आडवी आली होती पण मी सगळं बाजूला केलं.
म्हणतात हे सगळे प्रतिबंध माणसाने दूर करावे लागतात. मी लाज आडवी आली पण तिला बाजूला चांगले कार्यकर्ता काय लाजायचं? ज्याला लाजायला पाहिजे ते लाजत नाही आणि ज्यांनी लाजायला नाही पाहिजे ते चांगलं करायला लाजतात. परमार्थ करायला माणसाने लाजतात. लक्षात घ्या, आपली संस्कृती आपण जतन केली पाहिजे. आपण त्याच्यात लाजू नये. एखादा सरदार जे असेल पगडी घालायला लाजतो का? नाही का? मग आपण माळ घालायला, आपण गंध लावायला का घालायचं? देशाचे पंतप्रधान लाजत नाही. राम मंदिराच्या उद्घाटनाला गेले ते धोतर घालून गेले आणि साष्टांग नमस्कार केला. 9 दिवस नवरात्रीचा उपवास करतात. परदेशात गेले तर आपली संस्कृती आपण जतन केली. आपण लाजता कामा आणि म्हणून हा अभंग जो आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म देऊन आले होते. त्यांनी हा अभंग म्हटला होता विष्णुमय जग वैष्णवांचा. म्हणून चांगल्या कार्याकरता लाजू नये. माणसाने परमार्थात आल्यानंतर भीती बाळगू नये. लाज भय शंका आपण परमार्थ करायला लागलो. आपल्या संसाराचं कसं होईल काही नाही. प्रयत्न आपण करायचा आहे. देव सगळं सांभाळून घेऊ नका. घेऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी. देव आहे आपल्या पाठीशी. मी देवाचा भक्त आहे. माझं देव वाईट करणार नाही अशी शाश्वती पाहिजे माणसं. भीती नको. शंका करू नये. बाकीचे लोक हे करतात ते करतात. आम्ही नुसतं नामस्मरण करतो. आमचा कसा उद्धार होईल? शंका घेऊ नका. नामस्मरण असं आहे. कुणी करा, कधी करा आणि कसंही करा, उद्धार केल्याशिवाय. भविष्य पुराणामध्ये कथा आली. एक दुर्जन मनुष्य होता. जंगलात गेला. त्याला गेंड्याने धडक मारली मेला. मेल्यानंतर तो मनुष्य जो होता त्याने 3 शिवे दिल्या आणि मेला. हरामजादेने मार दिया, हरामजादेने मार दिया, हरामजादेने मार दिया. दुर्जन असल्यामुळे त्याला नेण्याकरता यमदूत आले. पण 3 वेळा शिवी दिल्यानंतर तिथं 4 विष्णुदूत आले. म्हणजे आता हे तुमचं गिरायक आहे. आम्ही याला वैकुंठाला नाही. अहो हा पापी आहे, दुराचारी आहे. म्हणजे किती पापी असला तरी मरताना याने देवाचं नाव घेतलंय म्हणून याला आम्ही वैकुंठ. म्हणजे देवाचं नाव कुठं घेतलं? म्हणजे मरताना तर याने 3 शिवे दिले. म्हणजे काही शिवी दिली सांगा? हरामजादेने मार दिया. हराममध्ये राम आला. याचा अर्थ शिवे देऊनच देवाचं नाव घ्यायचं असं नाही. पण शिवेत जर नाव आलं तरी उद्धार करताय. शिवीत जरी नाव आलं तर उद्धार करताय. प्रेमाने ज्याने एकदा नाम म्हटलंय त्याला यम न्यायला कधीच येऊ शकत नाही. विठ्ठला